स्वप्नातील घराचं नातं असतं मायेचं, आपुलकीचं. मोनिता ग्रीनव्ह्यू सिटी घेऊन येत आहे एनए प्लॉटचा भव्य प्रकल्प. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा. आमचा पत्ता विंचुर्णी रोड, जाधववाडी, तालुका फलटण. संपर्क विनोद घाडगे 9922 64 31 04. हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी. नमस्ते, माझं नाव मनीषा लक्ष्मण वाघ. मी परवा एक यूट्यूबला व्हिडिओ पाहिला ज्येष्ठताईंनी केलेल्या भाषणासंदर्भात. परंतु त्यांनी सांगितलं की काही लोकांनी माझ्यावरती आरोप केले आहेत किंवा केसेस दाखल केलेले आहेत. पण ही सत्य परिस्थिती आहे. कारण का, त्यांनी आयुर मल्टीपर्पज निधी लिमिटेड ही एक पतसंस्था काढली होती. त्या पतसंस्थेमध्ये आम्हाला जॉब मिळावा म्हणून त्यांनी आम्हाला काही पैसे गुंतवणूक म्हणून गुंतवण्यास सांगितलेले होते. तरी आम्ही त्यांच्या आमिषाला बोलून आम्ही आमच्या पद्धतीनुसार काही पैसे गुंतवणूक केली तिथे. परंतु आम्ही गुंतवणूक केलेली पैसे आमचे असून सुद्धा त्याच्या पावत्यांचा प्रूफ आमच्याकडे आहे. सगळ्या एफड्या आहेत आमच्याकडे, त्यांच्या सही दाखल आहेत. परंतु ते आमचे पैसे देण्यास नकार करतात. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांनी काय केलं पाहिजे? कारण आमचे पगारही तिथे गुंतलेले आहेत. आमचं जीवन हे पूर्णपणे नोकरीवरती अवलंबून आहे. तरी त्यांनी हे जे खोटे आरोप केलेले आहेत की आमच्यावरती लोक आरोप करतात किंवा केसेस दाखल करतात. परंतु सध्याची ही परिस्थिती आहे. त्यांनी आमचं त्यांना एवढीच विनंती आहे की आम्ही केलेल्या एफड्यांची पैसे त्यांनी आम्हाला परत द्यावेत आणि आमचे पगारही आम्हाला परत द्यावेत, एवढीच मी त्यांना विनंती करते. त्यांनी असे चुकीचे आरोप करू नयेत. आरोप करत असताना पुढचे लोक कसे आहेत याचाही विचार करावा, एवढंच मी यामध्ये सांगेन. नमस्कार, मी बापूराव लक्ष्मण चव्हाण, नाईकबुमवाडी. मी एक 2-3 दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ बघितलाय की जयश्री आगवणेताई काय म्हणतायत की आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेत, खोटे केसेस केलेत. पण तसं नाहीये. सत्य परिस्थिती तुम्ही बघा. सत्य ही सत्य असतं. मी माझ्या बहिणीच्या नावे, मी माझ्या पत्नीच्या नावे, मी माझ्या भाच्याच्या नावे, मी माझ्या बहिणीच्या सासऱ्याच्या नावे एवढी गुंतवणूक करून तुम्हाला पैसे दिले. ते पैसे परत मिळाले का नाही मिळाले हे तुम्ही तपासा ना. आणि जर मिळाले नसतील तर तुमच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. सातत्य खरं आहे ना. पण विनाकारण तुम्ही आमची बदनामी जर प्रत्येक सभेत करत असाल किंवा लोकांना भावनिक करत असाल तर त्याचा तुम्ही थोडासा विचार करावा की बाबा खरं काय आहे, सत्य काय आहे ही बघा, तपासा. माझ्या मुलांचे पगार अजून मिळाले नाहीत. तुमच्या ज्या मल्टीपर्पजमध्ये लावले होते कामासाठी त्यांचेही पगार मिळालेले नाही. परत आमच्या बहिणीचं मिळालेलं नाही, भाच्याचं मिळालेलं नाही. तरी तुम्ही म्हणताय आमच्यावरती खोटे आरोप केले. म्हणजे कितपत योग्य आहे? तुम्ही लोकांना जरी सांगताय, भावनिक करताय मतदानाच्या वेळेस, परंतु तो विषय तसा नाहीये. खरा विषय हा वेगळा आहे. तुम्ही खरा विषय सांगा, जनतेसमोर सांगा, अवश्य सांगा. आणि खरंच खोटे केसेस आम्ही तुमच्यावरती केले असतील तर त्याचा पुरावा द्या आम्हाला की बाबा आम्ही तुमचे पैसे घेतले नाहीत, आम्हाला तुम्ही पैसे दिले नाहीत असं सांगा. किंवा पुरावा नाही, काय नाही, दिलेच नाहीत असं सांगा. मग म्हणता येईल की खोटे केसेस काय खोटं काय खरं हे तुम्हाला जगासमोर मांडता येईल. विनाकारण आमची बदनामी करताय तुम्ही. आणि तुम्ही लोकांच्या जरी तुम्ही दिगंबर आगवणे जरी आत असतील तरी तिथं जाणाऱ्या लोकांपाशी जर तुम्ही म्हणत असाल की बापूराव चव्हाणांनी माझ्यावरती 4 केसेस दाखल केल्या, का केल्या याचा तुम्ही प्रश्न शोधा ना की बाबा का केल्या. मी तुम्हाला वेळोवेळी फोन करत होतो, वेळोवेळी पैसे मागत होतो. तुम्ही जर मला पैसे दिले असते तर मला तुमच्यावरती केस करायची गरज पडली नसती. दुसरी गोष्ट, आत गेलेल्या लोकांच्या पाशी तुमचा निरोप बाहेर येतोय की बापूराव चव्हाणांना बाहेर आल्यावर धावतो, असं करतो, तसं करतो. ही कितपत योग्य आहे? बरं, दोस्ती या नात्याने, मित्र या नात्याने मी तुमच्याशी संबंध ठेवून तुमच्याशी तुमच्या बँकेमध्ये विश्वास ठेवून पैसे गुंतवणूक केलेले. असं काय नाही की मी कुठनं तरी आणले आणि गुंतवले, असा विषय नाही ना.